श्री जोगेश्वरी मातेची कहाणी. ऐका जोगेश्वरी माते तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची बायको महान पतिव्रता होती. त्यांना एक मुलगा होता. पण दैवाची करणी, देशात भयंकर दुष्काळ पडला. तिचा पती धान्य मिळविण्याकरिता गेला. तो वर्षभर घरी परतलाच नाही. बाई अन्नाला महाग झाली. एकुलत्या एक मुलाचे 2 महिन्यांनी डोळे गेले व बिचाऱ्या बाईला भयंकर अशा कुष्ठरोगाने पछाडले. एका पाठोपाठ संकटे कोसळली. गावकऱ्यांनी गावात कुष्ठरोग झालेली बाई नको म्हणून तिला गावाबाहेर राहण्यास सांगितले. गावाबाहेर नदी वाहत होती. तिचे नाव मुश्शला. नदीकाठी पुण्येश्वराचे देऊळ होते. ती बाई तिथे राहू लागली. भीक मागून पोट भरू लागली. दारिद्र्याने पिडली, दुःखाने पोळली. रोज संध्याकाळी बिचारी पुण्येश्वराजवळ जाई. बेलाचे पान वाहून मनोभावाने पूजा करी. एकदा काय झाले, श्रावण मास आला. पुण्येश्वराच्या देवळात मोठा यज्ञ होता. होमकुंड पेटलं होतं. ब्राह्मण मंत्रघोष करीत होते. बाईला सर्व दुःखाचा वीट आला होता. तिने मनात निश्चय केला की पेटलेल्या होमकुंडात मुलासह उडी घ्यावी. दुःखाचा कायमचा शेवट करावा. नको हा जीव. तिने आंधळ्या मुलाला बरोबर घेतले व यज्ञकुंडाच्या अगदी जवळ आली. तेवढ्यात काय चमत्कार झाला. यज्ञकुंडातून एक तेजस्वी साधू प्रकट झाला व बाईला म्हणाला, बाई, नरबळीने हे पुण्येश्वराचे यज्ञकुंड अपवित्र करू नको. तेव्हा जीवास कंटाळलेली ती साध्वी साधूस म्हणाली, मग साधू महाराज, मी काय करू? माझे पती वर्षापासून नाहीसे झाले आहेत. मुलगा 2 महिन्यापासून आंधळा झाला आहे व मी कुष्ठरोगाने पीडले आहे. तेव्हा तो तेजस्वी साधू म्हणाला, बाई, घाबरू नकोस. गेल्या जन्मी तुझ्या हातून श्री जोगेश्वरी मातेचा घोर अपमान झालेला आहे. तू गेल्या जन्मी एका श्रीमंत व्यापाऱ्याची बायको होतीस. ऐश्वर्या असे तुझे नाव होते. तुझ्याकडे एक स्वयंपाकीन होती. ती जोगेश्वरीचे व्रत करीत होती. पण तू श्रीमंतीच्या गर्वाने श्री जोगेश्वरी मातेची प्रतिमा फाडून मातेची विटंबना केली होतीस. तुला प्रायश्चित्त म्हणून हे दुःख भोगावे लागत आहे. यावर एक उपाय आहे. पुण्येश्वराचे देवळाजवळ ओढा वाहत आहे. शुक्रवारी मध्यरात्री तू तिथे जा. जाताना दुधाची वाटी घेऊन जा. रातराणीच्या वेलाजवळ मध्यरात्री नागकन्या, जलकन्या, देवकन्या येतील. त्यांना दूध दे व तुझे दुःख सांग. असे म्हणून तो तेजस्वी साधू गुप्त झाला. बाईने शुक्रवारी वाटीभर दूध घेतले व ती मध्यरात्री पुण्येश्वराच्या मंदिराजवळून वाहणाऱ्या ओढ्याजवळ गेली. दुधासारखे चांदणं पडलं होतं. मध्यरात्र होऊन गेल्यावर एकदम रातराणीचा सुगंध घमघमू लागला व नागकन्या, जलकन्या, देवकन्या बाहेर आल्या. बाईने त्यांच्यासमोर जाऊन हात जोडले. नागकन्यांनी आश्चर्याने विचारले, बाई, तू कोण? त्यावर बाई म्हणाली, मी एक अभागी बाई आहे. माझा पती वर्षापासून नाहीसा झाला आहे. मुलगा 2 महिन्यापासून आंधळा झालेला आहे व मी कुष्ठरोगाने पिडले आहे. मला उपाय सांगा. त्यावर नागकन्या म्हणाल्या, तू जोगेश्वरी मातेचा वसा घे. कसला वसा तो मला सांगा, बाईने विचारले. वसा सांगतो, पण तू उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. मग नागकन्या म्हणाल्या, शुक्रवारी किंवा मंगळवारी पहाटे मुकाट्याने उठावे. सचैल स्नान करावे. श्री जोगेश्वरी मातेची प्रतिमा पुढे ठेवावी. समोर उदबत्ती, निरांजन लावावे. नारळ ठेवावा. 12 हिरव्या बांगड्या ठेवाव्या. शुभ्र वस्त्र परिधान करावे. धुतलेल्या पातळाची घडी पसरावी व त्यावर बसावे. डोळे मिटून घ्यावेत व मन एकाग्र करून श्री जोगेश्वरी भगवती या नवाक्षरी मंत्राचा 81 वेळा जप करावा. दिवसभर उपवास करून रात्री जेवण करावे. असे वर्षभर अतिशय श्रद्धेने करावे. उद्यापन करावं. सवाष्णबाईला हिरवं लुगडं द्यावं. 12 बांगड्या द्याव्यात. यथाशक्ती गरिबांना दान करावं. नवरात्रात 9 दिवस जोगेश्वरी मातेचे दर्शन घ्यावे. दर शुक्रवारी, मंगळवारी देवीला जावे. असे सांगून नागकन्या, देवकन्या, जलकन्या गुप्त झाल्या. बाईने शुक्रवारी वसा केला. सकाळी उठली. जोगेश्वरीची प्रतिमा जमिनीवर काढून उदबत्ती, निरांजन लावले. मनोभावे देवीचे 81 वेळा नामस्मरण करून 81 फुले वाहिली. उपवास केला. देवीपुढे 12 बांगड्या ठेवल्या. असे वर्षभर व्रत केले.
एका रात्री तिला स्वप्नात एक सवाष्ण बाई दिसली. हिरवं लुगडं, हिरव्या बांगड्या घातलेली ती बाईला म्हणाली, बाई, पुण्येश्वराच्या देवळापासून दक्षिणेस गावाबाहेर चालत ये. तेथे घनदाट झाडी आहे. आंबे, आवळी, बकुळीची झाडे आहेत. स्फटिकासारख्या पाण्याचा झरा वाहत आहे. सतीच्या शिला आहेत. त्या दाट जंगलात एक महान देवी भक्त साधू तपश्चर्या करताना तुला दिसेल. त्याला नमस्कार कर. तो जी जागा दाखवील ते त्या हळदी कुंकवाचा सडा टाक व नंतर खण. माझे मंदिर तुला दिसेल. स्वप्नातल्या सवाष्णीनं सांगितल्याप्रमाणे बाई उठली. दक्षिणेस चालत गेली. दाट झाडी लागली. स्वच्छ झुळझुळणारा ओढा लागला. सतीच्या शिला लागल्या. एका बकुळीच्या झाडाखाली एक साधू तपश्चर्या करीत होता. त्याला बाईने नमस्कार केला. त्याने तिला जागा दाखविली. तिने हळदी कुंकवाचा सडा घातला व खणले. तो काय चमत्कार! जोगेश्वरी मातेचं सुवर्णाचं देऊळ दिसलं. त्याला रत्नजडीत खांब होते. गाभाऱ्यात रत्नांचे दिवे तळपत होते. माणिकांच्या वाती उजळल्या होत्या. हिऱ्यांचे कळस होते. जोगेश्वरी मातेच्या अंगावर भरजरी शालू होता. हिरे, मोती, मानके यांचे दागिने होते. हिरेजडीत मुकुट होता. मोत्यांचा सातपदरी कंठा, मोती व हिरे यांची कुंडले, नथ, हिऱ्याच्या पानड्या, रत्नजडीत लफ्फा, हातात सोन्याची गदा व सोन्याचे महाळुंग होते. हातात डमरू, त्रिशूल, गदा घेऊन देवी सिंहावर बसली होती. बाईने मातेचे पाय धरले व कळवळून म्हणाली, जोगेश्वरी माते, कृपा करा. माझ्या मुलाला पुन्हा दृष्टी दे. माझा पती मला परत मिळू दे व माझा कुष्ठरोग बरा कर. माझे अपराध पोटात घाल. जोगेश्वरी मातेने तिच्या मुलाच्या डोळ्यावर हात फिरवला व तिच्या पाठीवरून हात फिरविला. तो काय चमत्कार! मुलाला पुन्हा दृष्टी आली व तिच्या अंगचा कुष्ठरोग निघून गेला. बाईने देवळाला श्रद्धेने प्रदक्षिणा घातली व अतिशय आनंदाने ती पुण्येश्वराच्या देवळात आली. तिथे तिचा पती तिला भेटला. दुसऱ्या दिवशी राजाची राणी देवळात आली आणि राणीने विचारले, बाई, तुझा रोग कशाने गेला? त्यावर बाई म्हणाली, मी जोगेश्वरीचा वसा वसला. जोगेश्वरीचा वसा कसा वसला ते मला सांग. राजाच्या राणीने विचारले. बाई म्हणाली, शुक्रवारी किंवा मंगळवारी पहाटे मुकाट्याने उठावे. सचैल स्नान करावे. जोगेश्वरी मातेची प्रतिमा पुढे ठेवावी. समोर निरांजन, उदबत्ती लावावी. नारळ ठेवावा. 12 बांगड्या ठेवाव्या व प्रतिमेवर 81 फुले वाहून श्री जोगेश्वरी भगवती असे 81 वेळा देवी जोगेश्वरीचे नामस्मरण करावे. असे वर्षभर अतिशय श्रद्धेने करावे. उद्यापन करावं. गरिबांना यथाशक्ती दान करावं. राजाच्या राणीने वर्षभर श्रद्धेने मनोभावे जोगेश्वरीचा वसा वसला. तो काय चमत्कार झाला! शुक्रवारी रात्री जोगेश्वरी माता तिच्या स्वप्नात आली. हातात डमरू, त्रिशूल, गदा होती. ती म्हणाली, जोगेश्वरीच्या मंदिरासमोर 3 सहस्त्र पावलावर सर्व जमीन सोन्याचे नांगराने नांगरून घे. जमिनीत जुन्या कोनाड्यात गणपती सापडेल. तेथे एक गणपतीचे मंदिर बांध. तुझ्या पोटी सूर्यनारायणासारखा पुत्र जन्मास येईल. तो शककर्ता होऊन देशावर राज्य करेल. माझा सतत या भूमीत गुप्त निवास राहील. असे म्हणून जोगेश्वरी माता अंतर्धान पावली. राणीने श्रद्धेने व्रत केले. तिला सूर्यनारायणासारखा पुत्र झाला व त्याने देशावर राज्य केले. असे श्री जोगेश्वरी मातेचे पवित्र व्रत जी करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही. इच्छित फळ प्राप्त होईल. सर्व कार्यात यश मिळेल. जशी जोगेश्वरी माता त्यांच्यावर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.